झिरो अनुभव, झिरो बजेट आणि अपुरं साहित्य अशा परिस्थितीत बनलेली आत्महत्या ही शॉर्ट फिल्म 259 मधून सिलेक्शन लिस्टमध्ये येते। हे आजही स्वप्नासारखं वाटतं। फेस्टिवल जाहीर झालं आणि मी ठरवलं की एकदा ट्राय करूया। शॉर्ट फिल्म करतोय अशी एक साधी स्टोरी टाकली। खूप जण तयार झाले पण बजेट नव्हतं, तर जे पेडवर करतात ते आउट झाले। ज्यांना खरंच ट्राय करायचं होतं ते सोबत राहिले। नाशिकचे सुमित दादा फक्त इंस्टाग्रामची साधी ओळख, पण त्यांनी घेतलेला पुढाकार खूप महत्त्वाचा होता। ते आपल्या शॉर्ट फिल्म मध्ये महत्त्वाचा रोल ही करणार होते, पण त्यांच्या घरचं कार्य निघाल्यामुळे त्यांना येता आलं नाही। तरीही शॉर्ट फिल्मची स्क्रिप्ट आणि स्टोरी बोर्ड कसा असावं हे त्यांनी मनापासून समजावून सांगितलं। इंटरव्हलच्या आधी आपली स्क्रिप्ट कशी असावी याचे दोन पैलू होते। पहिल्यांदा त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी दिलेले सजेशन्स मला पटले आणि तिथंच आपली फायनल स्क्रिप्ट तयार झाली। त्याने अक्षय, स्वप्नील आणि विकी यांच्यासोबत माझी पहिली मीटिंग झाली। त्यांना ही स्क्रिप्टची ही बाजू आवडली। थोडे इम्प्रोव्हायझेशन करून ते कसं सादर करायचं हे ठरलं। सगळ्यांनी जबाबदारी वाटून घेतली आणि शक्य तितकं लवकर शूट करायचं ठरवलं। अभिनय आणि नाटकांचा अनुभव असलेली आमची एक मैत्रीण शाहिस्ता स्क्रीन प्ले आणि शेड्यूल कसं असावं हे तिनं समजावून सांगितलं। विष्णू म्हणजे आपला वाघ, तो तर पूर्ण एक आठवडा सुट्टी टाकून आला होता। समोने BTS शूट केलं, तिला मावल्या शूटमध्ये होतेच, त्याचबरोबर त्यांनी लाईट्स आणि इतर बारीक सारीक गोष्टी हँडल केल्या। प्रशांताकडून एक LC आणि स्टँड घेऊन आलो। स्वप्नील दादांनी LC आणि रिफ्लेक्टर दिला। असं करत बेसिक साहित्याची पूर्तता केली। शूट कसं पार पडलं याच्या रील्स आणि शॉर्ट्स तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर बघू शकता। एकूण काय तर मी फक्त ठरवलं आणि त्यासाठी पहिलं पाऊल टाकलं। त्या वाटेवर सोबत ती आपोआप मिळत गेली। म्हणून कधीच हार मानू नका, दृढ इच्छा ठेवा, रोज प्रयत्न करा आणि जे हवंय ते मिळवा। हा ॲटिट्यूड असेल तर निसर्ग स्वतःहून मार्ग करून देतो। माझ्या या फिल्मसोबत तसंच झालं। कॉम्पिटिशन आधीच फिल्म रिलीज केली, जे कमेंट्स, कॉल्स आणि प्रतिसाद आले ते पाहून आज खरंच समाधान वाटते। म्हणूनच म्हणतोय, नशीब लिहिणं आपल्या हातात नक्की असतं।